शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावरची महाविकास आघाडीची बैठक संपली आहे। बैठकीमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सिल्वर ओक निवासस्थानाबाहेरून आपल्यासोबत आहेत। निलेश, 2 तास बैठक झाली। बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं आणि ठाकरे गटाकडून बैठकीला कोण उपस्थित होतं? प्रज्ञा, अगदी काही वेळापूर्वीच संजय राऊत या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत। ठाकरे गटाच्या वतीनं संजय राऊत बैठकीमध्ये सहभागी झाले होते। तर काही 15 मिनिटांपूर्वीच आनंद गीते जे रायगडचे उमेदवार महाविकास आघाडीचे असू शकतात ते सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळालेले आहेत। ही बैठक काही वेळामध्येच आता बाकीचे इतर जे नेते आहेत हे देखील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतील। आज प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडी सोबत न आल्यास पुढची काय रणनीती असेल त्या संदर्भातली चर्चा झाल्याची पाहायला मिळते। कारण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आता सध्या सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या पोस्ट करत माहिती दिली जाते की आम्हाला आजच्या या बैठकीचं निमंत्रण नव्हतं, त्यामुळे सोबत असणाऱ्या घटक पक्षांना कशा पद्धतीनं ही वागणूक देत आहेत अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं। अद्याप वंचित बहुजन आघाडीच्या सहभागासंदर्भातला अंतिम निर्णय झालेला नाही आहे। किती जागा मिळतील काय याबाबत देखील स्पष्टता नाही आहे आणि वंचित बहुजन आघाडी मुळात त्यांच्यासोबत येणार आहे का याबाबत देखील अजून स्पष्टता आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की चंद्रपूरच्या लोकसभेवरून प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा सुरू होती। सध्या प्रतिभा दानोरकर या दिल्लीमध्ये आहेत, तर त्यांचे जे दीर आहेत ते या महाविकास आघाडीच्या बैठकीला अनिल धानोरकर आल्याचं पाहायला मिळालं। जे नगराध्यक्ष देखील आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी झाले होते आणि कुठेतरी चंद्रपूरच्या बाबतीमध्ये विषय मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजच्या या बैठकीमध्ये काँग्रेसच्या वतीनं बाळासाहेब थोरात होते, यासोबतच नाना पटोले होते आणि जे सूत्र सध्या महाविकास आघाडीच्या वतीनं ठरवण्यात येते त्याच्यामध्ये 20 जागा शिवसेनेच्या वाट्याला, 18 जागा काँग्रेसच्या वाट्याला आणि उर्वरित ज्या जागा आहेत जवळपास 10 जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात येतील अशा पद्धतीची चर्चा होती। मधल्या काळात जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय समाज पक्ष देखील राष्ट्रवादी सोबत येऊन महाविकास आघाडीत येऊन माढा लोकसभेची निवडणूक लढणार अशा पद्धतीची चर्चा होती। त्या संदर्भात काही निर्णय झालाय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जर राष्ट्रीय समाज पक्ष सोबत आला तर एक जागा महादेव जानकरांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली, पण त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे अजून कळलेलं नाहीये। जागा वाटपासंदर्भात सध्याच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। निलेश, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।